नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच SQAAF स्क्वॅप या स्क्वॅप 2026 साठी यावर्षी आपल्याला एक स्क्वॅप नावाच्या ॲपची निर्मिती केलेली आहे आणि या ॲपमध्ये आपल्याला एकूण 128 मानकांचे मानकं दिलेली आहेत आणि त्या मानकांमध्ये आपल्याला जे पुरावे अपलोड करायचे आहेत ते स्तर निश्चित करून आपल्याला पुराव्यांची एक गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वॅप ॲपमध्ये प्रत्येक मानकासाठी गुगल ड्राईव्हमध्ये फोल्डर कसे बनवायचे, त्या फोल्डरमध्ये मानकनिहाय सब फोल्डर कसे बनवून त्यामध्ये फोटो किंवा PDF स्वरूपामध्ये माहिती अपलोड करून त्याची लिंक, त्याचा ऍक्सेस घेऊन एकूण कॉपी पेस्ट कसं करायचं आणि ते सबमिट कसं करायचं ही संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. जराही स्किप न करता पाहायचा आहे, कारण व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप्स ह्या अगदी महत्त्वाच्या आहेत. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर या पद्धतीनं आपलं स्क्वॅप नावाच्या ॲपमध्ये अशा पद्धतीनं लॉग इन झालेलं आहे. आपण स्वयंमूल्यांकन करा या ठिकाणी असं क्लिक केलेलं आहे आणि आपण आपल्या जे काही मानकं आहेत त्यामध्ये या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता आपल्याला यासाठी हे मानक निवडल्यानंतर त्याचा स्तर निश्चित केल्यानंतर इथे पुराव्याची आपल्याला लिंक पेस्ट करायची आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला गुगल ड्राईव्हची आवश्यकता असणार आहे. हा गुगल ड्राईव्ह आपल्याला या ठिकाणी जर आपण प्ले स्टोअरवर जर गेलात तर इथे सर्च केल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगलच्या प्रोडक्टचा एक गठ्ठा असतो. त्या गुगलच्या प्रोडक्टचा गठ्ठा किंवा इथे सर्च करायचा आहे गुगल ड्राईव्ह. असं सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा एक हा जो त्रिकोण दिसतोय या लोगोवाला गुगल ड्राईव्ह आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि याला ओपन करायचं आहे. आता स्क्वॅप मध्ये या ठिकाणी बऱ्याच जणांना आणखी काही समस्या आहेत की आपण ज्या ईमेल ऍड्रेसनं लॉग इन केलेला आहे तोच ईमेल ऍड्रेसचा ड्राईव्ह आपल्याला आवश्यक आहे का. जर अगदी तोच ड्राईव्ह जर आपण यूज केला तर चांगलेच असणार आहे, परंतु जर समजा बदल्यांच्या निमित्तानं पूर्वीचे काही जुन्या मुख्याध्यापकांचे मेल ऍड्रेस त्यामध्ये असणार आहेत तर आपण फक्त मेल ID हा युजर नेम म्हणून घेणार आहोत. दिसेल कोणाला अशा या स्वरूपामध्ये दिसेल, कोणाला अशा या लिस्ट स्वरूपामध्ये दिसेल. इथं जे हे 4 टिंब दिसत आहेत याला जर क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल आणि या 3 रेषांना क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीनं याचा लुक दिसणार आहे. तर आता आपण सगळ्यात पहिलं या ठिकाणी ड्राईव्ह मध्ये एक स्क्वॅप 2026 नावाचं एक मास्टर फोल्डर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला या प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात खाली फोल्डर नावाचा जो ऑप्शन आहे याला आपण क्लिक करणार आहोत. या फोल्डरला क्लिक केल्यानंतर याला आपण रिनेम करून घ्यायचं आहे स्क्वॅप 2026. समजा याला क्रिएट करायचं आहे. क्रिएट केल्यानंतर इथे तुम्हाला स्क्वॅप 2026 नावाचं एक फोल्डर तयार झालेलं दिसेल, जे की तुम्हाला वरती हिरव्या रंगामध्ये देखील आणखी एक फोल्डर मागील वर्षीचं या ठिकाणी दिसत आहे, परंतु यावर्षी स्क्वॅप 2026 साठीचं एक फोल्डर आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि याला समजून घेण्यासाठी किंवा हे ओळखण्यासाठी आपण याला एक वेगळा रंग या ठिकाणी देऊयात. आता बघा हा निळ्या रंगामध्ये या ठिकाणी याला आपण मार्क केलेला आहे. आता हे स्क्वॅप फोल्डरमध्ये आपण पुन्हा क्लिक केलं तर यामध्ये हे फोल्डर आपल्याला एम्प्टी झालेलं दिसेल. आता या मास्टर फोल्डरमध्ये आपल्याला 1 ते 128 मानकांचे सब फोल्डर बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी पुन्हा प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे, फोल्डरला क्लिक करायचं आहे आणि इथे मानक क्रमांक मानक 1 असं सुद्धा नाव आपण देऊ शकता. त्याला क्रिएट म्हटलं की मानक 1 असं फोल्डर या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर पुन्हा जर प्लस आयकॉनला क्लिक केलं, पुन्हा प्लस आयकॉनला क्लिक केलं तर परत फोल्डरच्या ऑप्शनला क्लिक केलं तर आपण मानक क्रमांक 2 असं फोल्डर क्रिएट करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण एकूण 1 ते 128 फोल्डर्स तयार करून घ्यायचे आहेत. लागू नसलेल्या मानकांचे फोल्डर तयार केले नाही तरी देखील चालतील. ते वगळून आपण ज्या मानक क्रमांकानुसार जे क्रम आहेत त्या क्रमांकाने ते फोल्डर बनवायचे आहेत. जे लागू नाही, उदाहरणार्थ 4 नंबरचं फोल्डर, 4 नंबरचं मानक आपल्याला लागू नाही, त्यामुळे 4 क्रमांकाचं मानकाचं फोल्डर बनवलं नाही तरी देखील चालेल, कारण लागू नाही हा पर्याय त्या ठिकाणी आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारची लिंक आपल्याला पेस्ट करायची नाही. आता अशा पद्धतीने आपण ही फोल्डर 1 ते 128 किंवा 113 जिल्हा परिषद साठी जे लागू मानके आहेत
ती आपण त्याप्रमाणे इथे फोल्डर बनवून घेतली. आता यामध्ये या फोल्डरच्या मानक क्रमांक 1 साठीचे जे पुरावे आपल्याला दिलेले आहेत, त्यामध्ये जर आपण पुन्हा स्क्वॅप ॲपवर जर गेलं आणि मानक 1 साठी जे काही पुरावे किंवा जो काही स्तर या ठिकाणी आपण निश्चित केलेला आहे, तो स्तर आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतोय. आता या स्तरासाठी आपण जर पाहिलं तर जे काही पुरावे लागतात त्या पुराव्यांसाठी आपण अशा प्रकारची एक पीडीएफ, जे पुरावे लागतील त्यासाठी अशा प्रकारची एक पीडीएफ आपण बनवलेली आहे. आणि ही मिळवण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या नावाचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला आपण जॉईन करायचं आहे आणि ही पीडीएफ आपण त्या ठिकाणी प्राप्त करू शकाल. फक्त अट एकच आहे की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता उदाहरणार्थ आपण मानक क्रमांक 2 साठी जो काही या ठिकाणी स्तर निश्चित करणार आहोत, उदाहरणार्थ हे स्तर निश्चित करायचे आहे आणि याबाबतचे स्तर निश्चित कसे करायचे आणि त्यानंतर त्यासाठी कोणते पुरावे असणार आहेत याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. कोणी पाहिला नसेल तर तो त्या ठिकाणी जाऊन पाहायचा आहे. उदाहरणार्थ या स्तरामध्ये माझी शाळा स्तर क्रमांक 3 म्हणजे 3 गुण घेऊ इच्छिते आणि त्यासाठी आपण हा स्तर निश्चित केला आणि या ठिकाणी त्याच्या पुराव्याची आपल्याला आवश्यकता आहे. आता या मानक क्रमांक 2 साठी कोणते पुरावे आवश्यक आहेत ते या पीडीएफ मध्ये आपण पाहिले आहेत आणि त्यानुसार आपण समजा उदाहरणार्थ पुन्हा आपल्या ड्राईव्हला येत आहोत. या ड्राईव्हला आल्यानंतर आपण या ठिकाणी समजा मानक क्रमांक 2 साठी जे काही पुरावे आवश्यक आहेत ते या ठिकाणी आपल्याला असणं गरजेचं आहे. मग मानक क्रमांक 2च्या फोल्डरला आपण क्लिक केलं आणि आता या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शक पुरावे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यासाठी या ठिकाणी जे पुरावे आपल्याला आवश्यक आहेत ते आपण उदाहरणार्थ एक डेमो स्वरूपात या ठिकाणी काही पीडीएफ आपण या ठिकाणी अपलोड करूयात. त्या अपलोड कशा करायच्या त्यासाठी या प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे. इथे अपलोड फोल्डरच्या वरती हा अपलोड नावाचा ऑप्शन आहे, या अपलोडला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर समजा आपल्याला हा पीडीएफ हे 1-2 पीडीएफ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे. समजा हा पीडीएफ आपण सिलेक्ट केला आणि याला क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्याला व्ह्यू पाहायला भेटेल आणि याला अपलोड म्हटलं की त्याचं अपलोड प्रिपरेशनला जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही जर पाहत असाल तर आपल्याला हे पीडीएफ जितक्या काही साईजचं असेल, जितक्या एमबीचं असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड होताना दिसेल. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना जी अपलोड होतानाची एक समस्या येऊ शकते, त्यासाठी आपल्याला आपला ड्राईव्ह चांगल्या प्रकारे त्याची जी स्पेस आहे ती रिकामी असणं आवश्यक आहे. जर आपला ड्राईव्ह फुल असेल तर आपलं या ठिकाणी अपलोडिंग होण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपला जो ड्राईव्ह आहे तो किती फुल आहे त्यासाठी तो आपला ड्राईव्हचे काही अनावश्यक फोटो किंवा पीडीएफ किंवा काही आपण व्हिडिओज वगैरे अपलोड करून ठेवलेले असतील किंवा नजर चुकीनं ते आपल्याकडनं सेटिंगमध्ये झालेले असतात आणि मग ते ड्राईव्ह आपला फुल होत असतो. त्यामुळे ते अडचण येऊ शकते. तर ते आपण अनावश्यक जे आहेत गोष्टी त्या आपण कमी करून अशा पद्धतीनं थोडासा ड्राईव्ह रिकामा ठेवायचा आहे. आणि तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी जी काही पीडीएफ आपल्याला अपलोड करायची होती ती या ठिकाणी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ती पीडीएफ या ठिकाणी आलेली दिसेल. मी पुन्हा बॅक येऊन तुम्हाला दाखवतोय. समजा या ठिकाणी आपण पाठीमागे आलोय. पाठीमागे आल्यानंतर आपलं हे स्क्वॅप 2026च्या फोल्डरला आपण क्लिक केलं. यामध्ये आपलं मानक आहे क्रमांक 2, त्याला आपण क्लिक केलं तर या ठिकाणी तो पुरावा आपल्याला अपलोड झालेला दिसतोय. आता हा अशा प्रकारचे जे काही 2, 3, 4 जितके काही पुरावे असतील ते पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. काही व्हिडिओ असतील तर आपण व्हिडिओही अपलोड करू शकता. पुराव्याची किंवा पीडीएफच्या साईजसाठी लिमिट नाही. तुम्ही जितक्या साईजची पीडीएफ या ठिकाणी अपलोड करू शकाल तितकी पीडीएफ या ठिकाणी ती अपलोड झालेली दिसेल आपल्याला. त्यासाठी आपल्याला फक्त स्टोरेजमध्ये आपली ड्राईव्हमध्ये जागा असणं आवश्यक आहे. आता याला आपल्याला ऍक्सेस द्यायचा आहे. यासाठी आपल्याला जसं की आपण जे मास्टर फोल्डर बनवलेलं आहे, मागील वर्षी आपण प्रत्येक मानकाला ऍक्सेस दिला, त्यासाठी प्रत्येक वेळी ती ऍक्सेस देण्याची क्रिया करावी लागते. म्हणून आपण एक मास्टर फोल्डर बनवलेलं आहे जे की स्क्वॅप 2026 या नावाने आपण बनवलेलं आहे. त्यामुळे एकदाच या ठिकाणी आपण याला ऍक्सेस दिला तर त्या आतील 1 ते 128 मानकांना ऑटोमॅटिक त्याचा ऍक्सेस मिळून जाणार आहे. ऍक्सेस देण्यासाठी आपल्याला उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला मॅनेज ऍक्सेस यावर आपल्याला जायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपणासमोर पीपल विथ ऍक्सेस तिथे आपला जो काही ओनर असेल त्याचा जीमेल ऍड्रेस दिसेल आणि त्याखाली जनरल ऍक्सेसच्या खाली रिस्ट्रिक्टेड असं दिसेल आणि त्याखाली निळ्या रंगामध्ये चेंज नावाचा ऑप्शन आपल्याला दिसतोय. या चेंजला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा रिस्ट्रिक्टेडच्या
खाली या ठिकाणी हा जो ॲरो दिसतो या ॲरोला आपण क्लिक करायचा आहे आणि इथे एनीवन विथ द लिंक असं करायचं आहे. मग तो जो रिस्ट्रिक्टेड मोड आहे तो आपला अपडेट झालेला दिसेल, परमिशन आपली अपडेट झालेली दिसेल आणि इथे व्ह्यूअर नावाने आपल्याला ठेवायचं आहे. इथे आपल्याला फक्त व्ह्यूअरच ठेवायचं आहे, कमेंटर किंवा एडिटर ठेवायचं नाही. फक्त व्ह्यूअर मोड मध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि पुन्हा आपण यातला पाठीमागं येऊ. पाठीमागं आल्यानंतर आपल्याला इनवन विथ द लिंक असा ऍक्सेस आपल्याला मिळालेला आहे. थोडंसं बॅक आल्यानंतर आपल्या आतल्या संपूर्ण फोल्डरला हा ऍक्सेस प्राप्त झालेला असेल. आपण पुन्हा चेक करायचं असेल तर आपण पाहिलं तर या 3 रेषांना मानक क्रमांक 2च्या या 3 रेषांना समजा आपण क्लिक केलं तर आपण याला ऍक्सेस मिळालाय की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा मॅनेज ऍक्सेस वर जाऊया आणि इथं जर पाहिलं तर आपल्याला एनीवन विथ द लिंक असा ऍक्सेस या ठिकाणी मिळालेला आहे. आता याची जी ड्राईव्हची लिंक आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. त्यासाठी लिंक कॉपी कशी करायची तर उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉपी लिंक असा एक ऑप्शन आलेला दिसतोय. आपली लिंक कॉपी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. आता आपण पुन्हा आपल्या स्क्वॅपच्या ऍप मध्ये येतोय आणि आपण मानक क्रमांक 2 साठी जो काही स्तर निवडलाय आणि त्याच्यासाठी जे पुरावे आपण अपलोड करून ठेवलेले आहेत त्या पुराव्याची लिंक त्या ड्राईव्हच्या मानक क्रमांक 2 मधल्या फोल्डरची लिंक आपण कॉपी केलेली आहे आणि फक्त इथे ह्या निळ्या रंग हा जो गुलाबी रंग आहे या गुलाबी रंगामध्ये टच होत नाही मित्रांनो. आपल्याला पूर्वी होतं की तिथे टच करून मग ते पेस्ट करायचं होतं, पण इथे ही पद्धत नाहीये. इथे फक्त पेस्ट प्रूफ या नावाला आपल्याला क्लिक करायचं आहे. तो जो कॉपी केलेली लिंक आहे ती या ठिकाणी आपोआप आलेली दिसेल. आता इथे बऱ्याच मित्रांना अशी समस्या आहे की मी या लिंकला क्लिक केल्यानंतर माझी लिंक ऍक्टिव्ह होत नाही किंवा ती दिसत नाही, अशा पद्धतीची काही कमेंट्स आपल्याला यापूर्वी आलेल्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी फक्त आपल्याला लिंक पेस्ट करायची आहे. ती या ठिकाणावरून आपल्याला ओपन करून पाहायची नाही. ती फक्त एक लिंक आपण पेस्ट केलेली आहे आणि आता त्यासाठी इथे टचही होत नाही. काहींचं म्हणणं येतं की इथे निळं व्हायला पाहिजे, तिला टच केल्यानंतर ड्राईव्ह मधलं ती जी फोल्डर आहे ते आपल्याला दिसायला पाहिजे, परंतु तशा प्रकारची सोय या ठिकाणी नाही. ती लिंक फक्त येऊन आपण पेस्ट करायची, बाकी कोणतीही इथे शंका ठेवायची नाही. जे असेल त्या पद्धतीनं लिंक पेस्ट करायची आणि फक्त सबमिट या नावाच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. आपलं मानक क्रमांक 2 साठी जे काही पुरावे आणि जी काही लिंक आहे ती आपली भरून पूर्ण होईल. अशाच पद्धतीनं आपण मानक क्रमांक 3 साठी याच पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे समजा परत आपण याच्यासाठी स्तर 2 निवडला आणि आपल्याला याची लिंक या ठिकाणी पेस्ट करायची आहे. त्यासाठी आपण पुन्हा आपल्या ड्राईव्हला जाणार आहोत. आता आपण यापूर्वी समजा 1 ते 128 फोल्डर पहिले आपण बनवून घ्यायचे आणि मग हे त्याचे पुरावे देखील आपण अपलोड करायचे आणि त्यानंतर हे कॉपी पेस्टचं काम आपल्याला करायचं आहे. आता समजा मानक क्रमांक 3चं फोल्डर मी या ठिकाणी बनवलंय. 3 साठी जे काही डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत त्यासाठी प्लसच्या आयकॉनला गेलो, अपलोड ऑप्शनला क्लिक केलं आणि जे काही समजा जो काही पुरावा मला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो मी अपलोड केलं. अपलोड करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. त्याची जी काही साईज असेल त्या साईज प्रमाणे त्याला अपलोडिंगसाठी वेळ लागेल. आपला ड्राईव्हचा जो काही स्टोरेज आहे तो थोडासा रिकामा असेल तर आपलं अपलोडिंग फास्ट होईल. इंटरनेटच्या फास्ट स्पीडनुसार ती अपलोडिंग प्रोसिजर होऊ शकते. काहींना वेळ लागू शकतो. त्यामुळे जो काही पुरावा अपलोड होईल तो अपलोडिंगला साठी डेटाची सुद्धा आवश्यकता असणार आहे. त्यामुळे डेटा सुद्धा असणं आवश्यक आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहतात की हा जो पुरावा आहे तो आपल्याला या ठिकाणी अपलोड होताना दिसतोय. अपलोड झाल्यानंतर आपल्याला तो इथे दिस फोल्डर एम्प्टीच्या ऐवजी ते पुराव्याची PDF आपल्याला या ठिकाणी अपलोड झालेली दिसेल. हे पहा, तुम्ही पाहत असाल तर आपण एक पुरावा या ठिकाणी अपलोड केलाय. याला बॅक आलं. आता ऑलरेडी इथं आपण ऍक्सेस दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त 3 डॉटला क्लिक करायचं आहे, लिंक कॉपी करायची आहे. पुन्हा या ठिकाणी आपण जे मानक क्रमांक 3 साठी जो काही स्तर निवडला त्या स्तरातली त्या स्तरासाठी या पेस्ट प्रूफला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ती लिंक तिथं आली. याला सबमिट केलं. अशा पद्धतीनं आपण ही 1 ते 128 मानकांची संपूर्ण पद्धत याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे. तर याप्रमाणे आपल्याला संपूर्ण ड्राईव्ह मध्ये फोल्डर मास्टर फोल्डर बनवून त्यामध्ये 1 ते 128 वेगळे फोल्डर बनवून पुरावे कसे अपलोड करायचे, त्याची लिंक कशी मिळवायची, त्याला ऍक्सेस कसा द्यायचा आणि त्याची जी लिंक आहे ती स्क्वॅप ऍप मध्ये पेस्ट कशी करायची याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण या स्क्वॅप बाबत आपण संपूर्ण माहितीचे एक प्लेलिस्ट आपण ऑलरेडी बनवलेली आहे आणि याचे पुराव्याची PDF देखील आपण छान पद्धतीने बनवलेली आहे. समजतील असे आणि सोप्या शब्दामध्ये आपण ते पुराव्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे
जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो त्यामधून आपल्याला ती PDF मिळून जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सर्व शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.